को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यावर जालन्यातल्या विरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होतं. 5 दिवसानंतर आज त्यांना डिस्चार्ज होते. परिस्थिती कशी आहे? आज डिस्चार्ज करताय? आता आज दोघांची तब्येत बऱ्यापैकी स्टेबल आहे, त्यामुळे आपण त्यांना आज डिस्चार्ज करतो. आता नॉर्मल डाएटवरती घेतलं आपण त्यांना, आणि त्यांना घरी एक 4 ते 5 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र आजपासून त्यांची यात्रा सुरुवात होते. आता आमच्याकडनं आम्ही डॉक्टरच्या नात्याने आम्ही त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. वाघमारे यांचा BP आणि शुगर, आणि त्याच्यानंतर हाके यांचा किडनीवरचा सूज, आताची काय स्टेटस आहे? आता हाके सरांची किडनीवरची सूज पूर्णपणे कमी झालेली आहे, पण BPचा त्रास असल्यामुळे त्यांना आता BPची गोळी लागू झालेली आहे. त्यांना आराम करण्याचा तुम्ही सल्ला दिला आहे, मात्र साधारणतः 1,500 किलोमीटरचा तो प्रवास करणार आहेत. काही धोका होऊ शकतो? धोका म्हणजे आता BPचा त्रास असलेल्या माणसांना धोका असतोच, आणि हृदयाच्या पट्टीमध्येही बदल आहे. जास्त दगदग करणे हे त्यांच्यासाठी योग्य नाही आहे. मग त्यांच्यासोबत कोणी वैद्यकीय अधिकारी वगैरे देत आहे तुम्ही, किंवा ॲम्ब्युलन्स वगैरे देत आहे? नाही, आपल्या हॉस्पिटलतर्फे वगैरे तर नाही आहे. त्यांचं जेवण वगैरे सुरू झाले आता? कशा पद्धतीनं ते अपडेटेड राहतात? हो, आता जेवण वगैरे सुरू केलं आहे, पण आणखी फार हेवी डाएट त्यांना घ्यायला सांगितलेलं नाही आहे. ते हळूहळू 4 ते 5 दिवस त्यासाठीच आराम करण्याचा सल्ला दिला आहे आपण त्यांना. मग आता त्यांचा प्रवास सुरू होतोय, प्रवासामध्ये कुठला धोका होण्याची शक्यता जास्त आहे? आता उच्च रक्तदाब वगैरे असेल तर त्यामुळे हृदयावरती जोर आणखी वाढण्याची शक्यता असते. मेंदूची रक्तवाहिनी फुटण्याची शक्यता असते, तर त्यामुळे जास्त दगदग नको करू असं आपण त्यांना सल्ला दिलेला आहे. मात्र ते तुम्ही सल्ला दिल्यानंतर त्यांनी ऐकलं किंवा ऐकत नाही असं काही संभाषण झालं तुमचं? नाही, असं तर काही संभाषण झालेलं नाही आहे. साधारणतः पुढलं चेकअप कसं राहणार आहे? यानंतर 5 दिवसानंतर तुम्ही त्यांना बोलावलं इथं? हो, त्यांना एक रुटीन फॉलोअप चेकअपसाठी बोलवलेलं आहे. त्यानंतर किंवा त्यांचं जर इकडे येणं नाही झालं तर जिथे कुठे असतील एक BP त्यांचा नेहमीसाठी चेक करत राहावं, त्यांना असा सल्ला दिलेला आहे. नक्कीच हे होते डॉक्टर सुहास विघ्ने, ज्यांनी 5 दिवसापासून दोन्ही उपोषणकर्त्यावर जे उपचार आहेत ते सुरू केलेले होते. दोन्ही उपोषणकर्त्यांना आराम करण्याचा सल्ला त्यांनी दिलेला असतानाच आज पुन्हा त्यांची अभिवादन यात्रा सुरू होते. त्यामुळे या यात्रेदरम्यान त्यांनी काळजी घ्यावी आणि 5 दिवसानंतर रुटीन चेकअपसाठी पुन्हा एकदा विरा हॉस्पिटलला यावं असं डॉक्टर सांगतात. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, जालना. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.